नमस्कार, जय मल्हार रेसिपी चॅनलच्या वतीने आज मी आपल्याला पनीर व्हेज कुर्मा बिर्याणी ही रेसिपी दाखवणार आहे। तर सर्वात प्रथम आपण शाही बिर्याणी मसाला तयार करायला सुरुवात करूया। त्यासाठी 4 टेबलस्पून धणे निवडून घेतलेले आहेत, 2 टेबलस्पून साधं जिरं, 2 टेबलस्पून बडीशेप, 2 टेबलस्पून काळं मिरी, 4 टेबलस्पून शाही जिरं घेतलं, 8 मसाला वेलची, 8 चक्रफूल, 4 इंच दालचिनी, 2 टेबलस्पून लवंग, 2 टेबलस्पून दगडफूल, 4 जावित्रीची फुलं, 28 हिरव्या वेलची, 2 टेबलस्पून कसुरी मेथी, अर्धा जायफळ, अर्धा चमचा हळद, 23 बेडगी मिरच्या देठ काढून घेतलेली आहेत, 5 ते 6 तेजपत्त्याची पानं घेतली, 8 गुंटूर मिरच्या देठ काढून घेतले, सुकलेल्या गुलाबाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि 1 तुकडा निमकी जड घेतलेला आहे। ह्याने बिर्याणीला छानपैकी फ्लेवर येतो। हे सर्व खडे मसाले भाजून घेण्यासाठी गॅस चालू करून गॅसवर पॅन गरम करत ठेवलेला आहे। पॅन गरम झाल्यावर त्यामध्ये चक्रफूल, मसाला वेलची, हिरवी वेलची, दालचिनी, लवंग, जावित्रीची फुलं, जायफळ, कसुरी मेथी, दगडफूल हे सर्व खडे मसाले पॅन मध्ये भाजून घेत आहे। छानपैकी भाजून झालेले खडे मसाले मी ताटामध्ये काढून घेत आहे। ह्या गरम पॅन मध्ये काळं मिरी, बडीशेप, धणे, जिरं, शहाजिरं हे सर्व एकत्र भाजून घेते। हे भाजून झालेले काळं मिरी, बडीशेप, धणे, शहाजिरं, जिरं त्याच ताटामध्ये काढून घेते। आता पॅन मध्ये मी मिरच्या भाजून घेत आहे। मिरच्याही छानपैकी भाजलेल्या आहेत, त्याही त्या ताटामध्ये काढून घेते। आता त्याच पॅन मध्ये तेजपत्ता भाजून घेत आहे। तेजपत्ताही भाजून झाल्यानंतर त्याच ताटामध्ये काढून घेत आहे। पॅन मध्ये गुलाबाच्या पाकळ्याही शेकवून घेत आहे। गुलाबाच्या पाकळ्याही त्याच ताटामध्ये काढून घेत आहे। आणि आता हळद आहे तीही भाजून घेते। भाजून झालेली हळद त्याच खड्या मसाल्यांमध्ये काढून घेत आहे। निमकी जड भाजून घेण्यासाठी गॅसवर पळी गरम करत ठेवलेली आहे। ह्या पळीमध्ये थोडं तेल घेऊन त्या तेलामध्ये नेमकी जड छानपैकी भाजून घेत आहे।
नेमकी जड छानपैकी भाजल्यानंतर ताटामधल्या खड्या मसाल्यांमध्ये ती काढत आहे. सर्व खडे मसाले थंड झाल्यावर मिरच्यांचे तुकडे करून घेतले. तसेच नेमकी जड फोडून घेतली आणि मसाला वेलची सोलून घेतलेली आहे. हे सर्व खडे मसाले आता मी मिक्सरच्या भांड्यामध्ये ओतत आहे. अर्धा चमचा मीठ घालून मिक्सरमध्ये बारीक वाटून घेत आहे. सर्व खडे मसाले मिक्सरमध्ये बारीक वाटून घेतलेले आहेत. बिर्याणी मसाला आपण तयार करून घेतलेला आहे. तर आता आपण कांदा तळून घेऊया. कांदा तळून घेण्यासाठी अर्धा किलो कांद्यांची सालं काढून ते स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. स्लायसरच्या सहाय्याने सर्व कांद्यांच्या बारीक चकत्या करून घेत आहे. अशा प्रकारे स्लायसरच्या सहाय्याने सर्व कांद्यांच्या गोल चकत्या करून घेतलेल्या आहेत. कांद्यांच्या सर्व चकत्या मी मोकळ्या करून घेतलेल्या आहेत. कांदा तळण्यासाठी गॅसवर कढईमध्ये तेल गरम करत ठेवलेलं आहे. या गरम झालेल्या तेलामध्ये कांदा तळण्यासाठी सोडत आहे. कांदे सोनेरी रंगावर येईपर्यंत तळून घेत आहे. कांदा सोनेरी रंगावर आल्यावर आता मी तो कढईमधून काढून घेत आहे. अशा प्रकारे सर्व कांदा मी सोनेरी रंगावर तळून घेतलेला आहे. कांदा तळून झालेला आहे. तर आता आपण बिर्याणीसाठी भाज्या मॅरिनेट करायला सुरुवात करूया. 200 ग्राम मटार, 150 ग्राम फ्लावर घेतलेला आहे. फ्लावरमध्ये अळ्या असतात म्हणून हळद आणि मिठाच्या पाण्यामधून तो उकळून घेतलेला आहे. 1 सिमला मिरची स्वच्छ धुवून त्यातील बिया काढून चिरून घेतलेली आहे. 3 मीडियम साईज बटाटे त्यांची सालं काढून उभे चिरून घेऊन ते पाण्यामध्ये ठेवलेले आहेत, नाहीतर ते काळे पडतील. 100 ग्राम फरसबी स्वच्छ धुवून त्याचे तुकडे करून घेतलेले आहेत. 2 मीडियम साईज गाजरं स्वच्छ धुवून त्याची सालं काढून चिरून घेतलेली आहेत. भाज्या मॅरिनेट करण्यासाठी काही मसाले घेतलेले आहेत. 2 टेबलस्पून तयार केलेला बिर्याणी मसाला, 2 टेबलस्पून कसुरी मेथी, 2 टेबलस्पून धणेपूड, 1 टीस्पून हळद, 1 टीस्पून लाल तिखट, कोथिंबीर निवडून स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेली आहे. पुदिनाही स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेला आहे. यातील थोडा कोथिंबीर आणि पुदिना भात तयार करताना वापरणार आहे. एका मोठ्या पातेल्यात 300 ग्राम दही फेटून घेतलेलं आहे. या दह्यामध्ये चवीपुरतं मीठ घालत आहे. या फेटलेल्या दह्यामध्ये बिर्याणी मसाला, लाल तिखट, हळद, धणे पावडर, कसुरी मेथी,
3 चमचे आलं, मिरची आणि लसूणची पेस्ट, थोडा पुदिना, कोथिंबीर, यामध्ये थोडा तळलेला कांदा घालत आहे. यामध्ये अर्धा चमचा साखर घालून सर्व मिक्स करून घेत आहे. दह्यामध्ये सर्व मसाले मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये मी अर्ध्या लिंबाचा रस घालत आहे. 1 टीस्पून गरम मसाला घालून सर्व मिक्स करून घेत आहे. मॅरिनेशनचा मसाला तयार झालेला आहे. आता यामध्ये हिरवे मटार, फ्लावर, गाजर, फरसबी, शिमला मिरची आणि बटाटी घालून ह्या सर्व भाज्या मी या मसाल्यामध्ये मिक्स करून घेत आहे. सर्व भाज्या मिक्स करून झाल्यानंतर पातेल्याला झाकण लावून 20 मिनिटं ह्या भाज्या मॅरिनेट करण्यासाठी ठेवून देत आहे. भाज्या मॅरिनेट करायला ठेवलेल्या आहेत. तर आता आपण बिर्याणीसाठी भात बनवायला सुरुवात करूया. या कपाच्या मापाने 3 कप बासमती तांदूळ निवडून घेतलेले आहेत. हे बासमती तांदूळ स्वच्छ धुवून झाल्यानंतर निथळत ठेवणार आहे. बासमती तांदळाचा भात बनवताना त्याच्यामध्ये आपण काही खडे मसाले घालणार आहोत. 1 चक्रफूल, 5 हिरव्या वेलची, 2 इंच दालचिनीचे तुकडे, अर्ध लिंबू, 5 काळी मिरी, 3 तमालपत्र आणि 2 मसाला वेलची घेतलेली आहे. पुदिना आणि कोथिंबीर स्वच्छ धुवून चिरून घेतलेली आहे. हा भात बनवण्यासाठी गॅसवर पातेल्यामध्ये पाणी उकळत ठेवलेलं आहे. या पाण्यामध्ये दालचिनी, हिरवी वेलची, चक्रफूल, काळी मिरी, मसाला वेलची, तमालपत्र. आता यामध्ये कोथिंबीर आणि पुदिना घालत आहे. मीठ घालत आहे. लिंबाचा रस, आता ह्या उकळलेल्या पाण्यामध्ये निथळून ठेवलेले बासमती तांदूळ घालत आहे. तांदूळ घालून झाल्यानंतर अर्धा चमचा साजूक तूप घालत आहे. भात अर्धा कच्चा शिजलेला आहे. गॅस बंद करून यातील पाणी गाळून काढणार आहे. छान मोकळा असा बासमतीचा भात तयार झालेला आहे.
बिर्याणीसाठी बासमतीचा भात तयार करून झालेला आहे. तर आता आपण पनीर व्हेज कुर्माची भाजी बनवायला सुरुवात करूया. 20 मिनिटं झालेली आहेत. पातेल्यावरून झाकण बाजूला करते. भाज्या छानपैकी मॅरिनेट झालेल्या आहेत. भाजीच्या फोडणीसाठी कांदा तळून राहिलेलं तेल मी गॅसवर गरम करत ठेवलेलं आहे. 2 मसाला वेलची, 5 लवंग, 1 दालचिनीचा तुकडा, 5 काळी मिरी, 1 चक्रफूल, 2 ते 3 तमालपत्राचे तुकडे करून घालत आहे. खडे मसाले तेलामध्ये छानपैकी फुललेले आहेत. तर आता यामध्ये मी मॅरिनेट केलेली भाजी ओतत आहे. सर्व भाजी कढईत ओतून झाल्यानंतर ते ढवळून घेत आहे. गॅसची आच मोठी करून भाजी मी छानपैकी परतून घेतलेली आहे. तर आता गॅसची आच मंद करून कढईला झाकण लावून मंद आचेवर शिजण्यासाठी ठेवून देत आहे. थोड्या वेळाने कढईचं झाकण बाजूला करत आहे. भाजी छानपैकी शिजलेली आहे. भाजी ढवळून घेत आहे. भाजीचा सुगंध संपूर्ण घरभर दरवळतोय. ही भाजी तयार करत असताना पाण्याचा वापर केलेला नाही. या भाजीमध्ये घालण्यासाठी 300 ग्राम पनीर मीडियम साईजचे तुकडे करून घेतलेले आहे. पनीरचे तुकडे भाजीमध्ये घालत आहे. पनीरचे तुकडे घालून झालेले आहेत. तर मी भाजी परतून घेत आहे. भाजी ढवळून झाल्यानंतर कढईला झाकण लावून मंद आचेवर शिजण्यासाठी ठेवून देत आहे. थोड्या वेळाने कढईचं झाकण बाजूला करत आहे. भाजी छानपैकी शिजलेली आहे. तर आता ही भाजी मी ढवळून घेत आहे. छान अशी पनीर व्हेज कुर्माची भाजी तयार झालेली आहे. पनीर व्हेज कुर्माची भाजी तयार झालेली आहे. भातही तयार झालेला आहे करून. तर आता बिर्याणीची लेअरिंग करायला सुरुवात करूया. कढईमध्ये सर्वात प्रथम भाजीचा लेअर लावून घेत आहे.
भाजीची लेअरिंग करून झाल्यानंतर त्यावर भात पसरवून घेत आहे. भात पसरवून घेतल्यानंतर आता त्यावर बारीक चिरलेला पुदिना आणि कोथिंबीर पसरवून घेत आहे. आता त्यावर तळलेला कांदा पसरवून घेत आहे. तळलेला कांदा पसरवून झाल्यानंतर पुन्हा एकदा भाजीची लेअरिंग करून घेत आहे. भाजीची लेअरिंग करून झाल्यानंतर पुन्हा एकदा भाताची लेअरिंग करून घेत आहे. भाताची लेअरिंग करून झाल्यानंतर कोथिंबीर आणि पुदिना पसरवून घेत आहे. तळलेला कांदाही पसरवून घेत आहे. बिर्याणीची सर्व लेअरिंग करून झाल्यानंतर चमच्याच्या सहाय्याने होल करून घेत आहे. बिर्याणीमध्ये जे होल केलेले आहेत त्यामध्ये एक मोठा चमचा गरम केलेलं तूप ओतत आहे. बिर्याणी पूर्णपणे सेट करून झालेली आहे. गॅस चालू करून गॅसवर मी जाड तवा गरम करत ठेवलेला आहे. या तव्यावर सेट केलेली बिर्याणी ठेवत आहे आणि कढईला झाकण लावून 10 मिनिटं शिजण्यासाठी ठेवून देत आहे. थोड्या वेळानंतर गॅस बंद करून कढईचं झाकण बाजूला करत आहे. छान अशी बिर्याणी तयार झालेली आहे. उत्कृष्ट आणि स्वादिष्ट अशी पनीर व्हेज कुर्मा बिर्याणी तयार झालेली आहे. आपणही ती करून पहावी आणि माझ्या जय मल्हार रेसिपी चॅनलला हाईप करावं, लाईक करावं, कमेंट्स कराव्यात, शेअर करावं. तसेच नवीन असणाऱ्यांनी माझ्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नये. धन्यवाद.